हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. लेट्स सी, पाहूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एनर्जी काय मिळते. तसेच आता आज हा शेवटचा दिवस आहे फेब्रुवारी महिन्याचा, त्यामुळे मार्च महिनाही आपण पाहणार आहोत तुमच्यासाठी कसा जाणार आहे त्या संदर्भात आजची रीडिंग असणार आहे. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. लेट्स सी, पाहूया आपण तुमची एनर्जी काय आहे. तसेच हा जो मार्च महिना आहे यामध्ये तुमची ओव्हरऑल एनर्जी कशी असणार आहे, तुमच्या जीवनामध्ये काय चेंजेस येणार आहेत त्या संदर्भात, त्याचबरोबर डिवाइन गायडन्स तुमच्यासाठी काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे. लेट्स सी, पाहूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. आर्कएंजल मायकल, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. शिवजी, प्लीज गाइड मी अँड प्रोटेक्ट मी. पाहूया सुरुवातीला तुमची करंट एनर्जी काय असणार आहे. ओके, तर येथे आपल्याला दिसून येत आहे की मे बी असू शकतं काहींच्या सध्याची जी काही करंट एनर्जी आहे ती नेगेटिव्हिटी जी आहे ती दूर निघून जात आहे. हळूहळू तुमच्या कालपर्यंत असू शकतं किंवा रात्रीपर्यंत असू शकतं, एक नकारात्मक ऊर्जा होती, कसली तरी थिंकिंग तुम्ही करत होतात, ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये होतात. परंतु आता इथे दिसून येत आहे पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रभाव तुमच्यावरती व्हायला सुरुवात झालेली आहे. सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्यावरती व्हायला सुरुवात झालेली आहे. कारण की काही सकारात्मक बदल, काही चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच येथे जी काही एनर्जी आलेली आहे ती सकारात्मक आहे. असू शकतं तुम्हाला ज्या काही मागील गोष्टी आहेत त्या खूप जास्त आठवत होत्या, कोणीतरी खूप जास्त बिट्रेल केलेला आहे, धोका दिलेला आहे, विश्वासघात केलेला आहे, तुमच्या माघारी छुप्या पद्धतीने कारवाई केलेल्या आहेत. अशा लोकांची एनर्जी तुम्ही कालपर्यंत पीक करत होतात, परंतु आता चेंज होत आहे एनर्जीमध्ये. आफ्टर दिस मंथ एंडिंग, ह्या मंथच्या शेवटपर्यंत ह्या एनर्जी ज्या आहेत त्या इथे संपून जाणार आहेत आणि एक सकारात्मक बदल तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. सो ओव्हरऑल एनर्जी आपल्याला जरी सध्याची कालपर्यंतची जरी निगेटिव्हिटीची असली तरी सुद्धा आता इथून पुढच्या काळामध्ये एक पॉझिटिव्ह चेंजेस होताना आपल्याला दिसून येत आहे. ओके, तर न्यू बिगिनिंग होत आहे कशाच्या तरी संदर्भामध्ये. सध्याची जरी एनर्जी थोडीशी दबावयुक्त असली तरी, बर्डनयुक्त असली तरी सुद्धा आपल्याला इथे दिसून येत आहे मार्च महिन्यामध्ये न्यू बिगिनिंग होत आहे. तर न्यू बिगिनिंग कशाच्या संदर्भात असणार आहे ते पाहूया आपण. ओके, नक्कीच आपल्याला इथे दिसून येत आहे धनाच्या संदर्भामध्ये काहीतरी नवीन सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होत आहे. पैसे मिळवण्याचे नवीन स्रोत काहीतरी तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. किंवा कोणी बँकिंगच्या क्षेत्रामध्ये असेल तर त्यांना त्यामध्ये प्रमोशन मिळताना दिसून येत आहे. एक चांगली बढती त्यांच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. मे बी असू शकतं काही धार्मिक कार्यही तुम्ही करताना दिसून येत आहात. काही दान धर्म, पुण्यकर्म करताना दिसून येत आहात. त्या दरम्यान पुढच्या महिन्यामध्ये होळी आहे. सो 3 तारखेला जी काही होळी आहे त्यामध्ये त्याच्या आधी सुद्धा असू शकतं तुम्ही दान धर्म करण्याची तुमची एनर्जी आपल्याला इथे दिसून येत आहे. सो नक्कीच पुढचं जे महिना आहे तो खूप जास्त पॉझिटिव्ह असणार आहे. आणि आपल्याला इथे दिसून येत आहे व्हील ऑफ फॉर्च्यून. व्हील ऑफ फॉर्च्यून इज इंडिकेटिंग हिअर की नवीन सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहे. जे काही मागचं ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये आता नवीन सुरुवात होत आहे. न्यू बिगिनिंग कशाच्या संदर्भामध्ये आपल्याला इथे दिसून येत आहे. तर नक्कीच हे जे काही भाग्याचं चक्र आहे ते तुमच्या बाजूने फिरताना आपल्याला दिसून येत आहे. इट्स अ व्हेरी गुड साईन आणि व्हेरी पॉझिटिव्ह साईन. सो क्लायमेट डिसिडिंग हे जो काही मार्च महिना असणार आहे ते तुमच्या जीवनामध्ये नक्कीच समृद्धता घेऊन येत आहे. ग्रीन कलर आपल्याला इंडिकेट करतो की समृद्ध, वैभवशाली आयुष्य, एक प्रकारे शांतता, पीस तुमच्या जीवनामध्ये येत आहे. ज्या शांतीसाठी, ज्या समृद्धतेसाठी तुम्ही बऱ्याच दिवसापासून झगडत आहात किंवा चिंतेमध्ये आहात, तर ती शांतता तुमच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. तर हा मार्च महिना तुमच्यासाठी पॉझिटिव्ह साईन घेऊन आलेला आहे. पॉझिटिव्ह तुमच्या जीवनामध्ये बदल घेऊन आलेला आहे. असू शकतं काहींच्या जीवनामध्ये आर्थिक अडचणी आहेत, लोन आहे, कर्ज आहे, तर त्याही संदर्भामध्ये आपल्याला सकारात्मक बदल येथे होताना दिसून येत आहे. पॉझिटिव्ह बदल होताना दिसून येत आहे.
जे काही पैशाचे व्यवहार आहेत ते सुद्धा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. आणि नक्कीच येथे दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर मॅरेजच्या संदर्भात जे काही सध्या त्यांचे विचार सुरू आहेत, तर लग्न जुळण्याचे चान्सेस आहेत, तुमचे पार्टनर तुमच्याकडे येण्याचे चान्सेस आहेत आणि खूप पॉझिटिव्ह साईन आहे मार्च महिन्यामध्ये. येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी त्यांच्या घरातील व्यक्ती असतील किंवा त्यांची मुलं असतील किंवा इतरही कोणी त्यांच्या घरातील लोक असतील, ते स्वतः असतील जे ही रीडिंग पाहत आहेत, तर नक्कीच विवाह जुळण्याची शक्यता येथे आहे. जे वेटिंग पिरियडमध्ये आहेत त्यांच्याकडे त्यांचे पार्टनर येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये काही हॉलिडे सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, तर त्याही संदर्भामध्ये सुट्टीच्या दृष्टीने सुद्धा एक आनंददायक वातावरण असणार आहे. तर नक्कीच कुठेतरी एन्जॉय करताना तुम्ही दिसत आहात, कुठेतरी बाहेर गावी जाताना दिसत आहात, कुठेतरी सेलिब्रेशन तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. मे बी कोणाचं मॅरेज आहे, कोणाच्या तरी घरामध्ये शुभ कार्य आहे, कोणाच्या तरी घरामध्ये साखरपुडा आहे, अशा प्रकारचे किंवा वास्तुशांती अशा प्रकारचे सुद्धा चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक बदल तुमच्याकडे मार्च महिन्यामध्ये येताना दिसून येत आहे. कुठेतरी दूर ठिकाणी सुद्धा तुमचे जाण्याचे चान्सेस आहेत, लग्नाच्या निमित्ताने म्हणा किंवा फॅमिली सोबत कुठेतरी गेट टुगेदर करताना तुम्ही दिसून येत आहात. इट्स अ पॉझिटिव्ह साईन. त्याचबरोबर आपल्याला येथे दिसून येत आहे बॉटमची एनर्जी आपल्याला क्वीन ऑफ वॉन्डची आलेली आहे. क्वीन ऑफ वॉन्ड्स मीन्स येथे दिसून येत आहे एका निगेटिव्ह फिमेल ऊर्जेचा जो काही आतापर्यंतचा प्रभाव तुमच्या जीवनावरती होता, जो काही तुम्हाला त्यामुळे खूप जास्त त्रास झालेला आहे, तरी सुद्धा ती व्यक्ती काही सुधारताना येथे दिसून येत नाहीये. तर नक्कीच येथे त्या व्यक्तीला त्या कर्माची फळं ह्या मार्च महिन्यामध्ये भोगावी लागणार आहे. असं काहीतरी घडून येणार आहे, विपरीत असं काहीतरी घडून येणार आहे की त्या व्यक्तीला सुद्धा कळणार नाही की नेमकं हे सगळं काय झालेलं आहे. कारण नकारात्मकता खूप जास्त त्या व्यक्तीने तुमच्याकडे पाठवली होती. तर आता डिवाइनने सुद्धा प्रण केलेला आहे की त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायची, त्या व्यक्तीला त्यांनी जे काही कर्म केलेले आहे छुप्या पद्धतीने खोटं बोलून तुमचा विश्वासघात करून, तर त्याचे त्यांना फळं नक्की येथे मिळताना दिसून येत आहेत. तर नकारात्मक फिमेल ऊर्जा आता त्याची जीवनामध्ये जे काही फळं आहेत, टॉवर मुवमेंटला ती व्यक्ती सामोरे जाणार आहे. लवकरच मोठा एखादा अपघात किंवा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्यांनी तुमचं वाईट केलेलं आहे, ज्यांनी तुमचं चिंतलेलं आहे की तुमचं वाईट व्हावं, तुमच्या जीवनामध्ये तुमचं नुकसान व्हावं, तुमचं कधी चांगलं होऊ नये, तर अशी व्यक्ती तिच्या जीवनामध्ये ऍक्सिडेंट, डेथ किंवा कुठला तरी मोठा फायनान्शियल लॉस किंवा भावनिक इमोशनल लॉस, त्यांचा पार्टनर त्यांना सोडून जाईल किंवा असं काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये मोठा घटनाक्रम होताना येथे दिसून येत आहे. लवकरच ती व्यक्ती येथे दिसून येत आहे हार्टब्रेकला सामोरे जाणार आहे. लवकरच हृदयाशी संबंधित काही विकार, हार्ट अटॅक किंवा धोका, विश्वासघात मिळण्याची त्या व्यक्तीला शक्यता आहे. जिने तुमच्यावरती नेगेटिव्हिटी सेंड केली, ज्या पर्सननी तुमच्यावरती नकारात्मक ऊर्जा पाठवली, ज्यांनी तुमचं वाईट व्हावं असं सतत चिंतलं, तर नक्कीच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नकारात्मकता ती त्याच्यावरच उलटलेली आहे असं येथे दिसून येत आहे. असं असतं जे दुसऱ्यासाठी खड्डा खांदतो तर तो स्वतःच त्याच्यामध्ये पडतो. तर अशा प्रकारची ऊर्जा येथे दिसून येत आहे. नक्कीच ज्यांनी कोणी तुमच्या बाबतीमध्ये वाईट चिंतलेलं आहे, ज्यांना असं वाटत होतं की यांचं वाईट झालं पाहिजे, तर तेच आता त्या गोष्टीला सामोरे जाताना दिसून येत आहे. स्वतःने खोदलेल्या खड्ड्यामध्ये तेच लोक पडताना इथे दिसून येत आहे. तर हा मार्च महिना तुमच्या शत्रूंसाठी भारी असणार आहे आणि येथे दिसून येत आहे विजय तुमचा होत आहे, तुमचा विजय होत आहे. हे शत्रू जे आहेत ते पाय लावून पळताना दिसून येत आहे. खूप त्यांना मानहानी सहन करावी लागणार आहे, सामोरे जावं लागणार आहे अशा काही गोष्टीला. एका मोठ्या दुष्चक्रामधून तुम्हाला डिवाइन बाहेर काढत आहे. ज्यांना ज्यांना तुमची मागे जी काही हार झाली, जे काही तुमचं नुकसान झालं, त्यावरती जी लोक हसत होती, ज्यांना वाटत होतं की बरं झालं यांचं वाटोळं झालं, तर अशा लोकांना आता त्यांचा धडा मिळणार आहे. डिवाइन त्यांच्याकडे त्यांच्या कर्माची फळं पाठवत आहे. सो हा मार्च महिना तुमच्या शत्रूंसाठी भारी असणार आहे. त्यामुळे तुम्ही आता सेलिब्रेशन करण्याची तयारी करा. त्याचबरोबर येथे कुठली तरी विश तुमची कंप्लीट होताना दिसून येत आहे, इच्छा तुमची पूर्ण होताना दिसून येत आहे. द वर्ल्डचं कार्ड येथे हेही इंडिकेट करतं की एखादी सायकल जी होती, चालू होती, कार्मिक सायकल जी सुरू होती तुमच्या जीवनामध्ये, तर ती येथे पूर्ण होताना दिसून येत आहे. काहीतरी अशी घटना तुमच्या जीवनामध्ये घडणार आहे की मागील ज्या काही गोष्टी झाल्या होत्या, बरोबर, मागे ज्या काही गोष्टी इतक्या दिवसापासून सुरू होत्या, तर त्यांची एंडिंग होत आहे. न्यू सायकल, न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये होत आहे.
काहीतरी जे आहे ते संपत आहे, पूर्ण होत आहे. जवळचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे तुमचे वेटिंग पिरियड जे आहे, जे तुम्ही वाट पाहत आहात बऱ्याच दिवसापासून, तर ते येथे संपताना दिसून येत आहे. पॉझिटिव्हिटी येत आहे. असू शकतं हे जे काही आहे ते वृषभ रास, सिंह रास, त्याचबरोबर मेष रास, कुंभ रास यांच्याशी हे कार्ड जे आहे ते येथे निगडीत आहे. तर नक्कीच लवकरच कुठली तरी विश तुमची पूर्ण होणार आहे. कोणती तरी जी सायकल चांगली वाईट कोणती असो, परंतु ती एंड होत आहे आणि न्यू सायकल, न्यू चक्र तुमच्या जीवनामध्ये सुरू होत आहे. हा मार्च महिना न्यू बिगिनिंग घेऊन येत आहे, नवीन सुरुवात, विश कंप्लीट, फुलफिलमेंट घेऊन येत आहे. मार्च महिना तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असणार आहे. त्याचबरोबर ब्लॅक मॅजिक, नजर दोष, इतरही जे काही किया कराया केलेलं काही जादूटोणा असू शकतं, तर येथे दिसून येत आहे की ते बॅकफायर होत आहे, ती एनर्जी बॅकफायर होत आहे. आणि मीही इथे डिवाइनला प्रार्थना करते की सेंड इट बॅक टू सेंडर, ऑल नेगेटिव्ह एनर्जी रिटर्न टू सेंडर, रिटर्न टू सेंडर. तर नक्कीच येथे जी काही नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती बॅकफायर मार्च महिन्यामध्ये होताना आपल्याला येथे दिसून येत आहे. ज्यांनी कुणी तुम्हाला बांधण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी कुणी तुमच्यावरती नकारात्मकता पाठवण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच तेच त्याच्यामध्ये गुंतलेले इथे आपल्याला दिसून येत आहे. जशा प्रकारे आताही मी सांगितलं की खोदलेल्या खड्ड्यामध्ये तेच पडणार आहेत, तसंच येते तुम्हाला बांधण्याचा प्रयत्न केला तर तेच तिथे बांधले जाणार आहेत. अँड खूप वाईट कर्मा त्यांना फेस करावा लागणार आहे. शनी महाराज त्यांना सोडणार नाहीयेत. ओके, अगेन टॉवरचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे खूप मोठा बदल त्यांच्या जीवनामध्ये, दुःखमय बदल तुमच्या शत्रूंच्या जीवनामध्ये होताना इथे दिसून येत आहे. हा मार्च महिना तुमच्या शत्रूंसाठी खूप भारी असणार आहे. सो येथे ऑल झोडिएक सायन्स, सर्व 12 राशी, जलतत्व राशी, फायर सायन्स, अग्नितत्व राशी, वायू तत्व राशी, सर्व राशी येथे इंडिकेट होत आहे. त्याचबरोबर मॅनिफेस्टेशन कशाची करत आहात, पार्टनरच्या संदर्भामध्ये, रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये, एखादा जॉब मिळण्याच्या संदर्भामध्ये, करिअरच्या संदर्भामध्ये, तर नक्कीच मॅनिफेस्टेशन टेक्निक जी तुम्ही यूज करत आहात तर ती पूर्ण झालेली आहे. तुमची विश जी आहे ती पूर्ण झालेली आहे किंवा मार्च महिन्यामध्ये ती इच्छा पूर्ण होताना इथे दिसून येत आहे. बिकॉज ऑफ 2 कार्ड आहेत इथे, द वर्ल्ड अँड द मॅजिशियन येथे इंडिकेट करत आहे की दोन्ही तुमचे विश असू शकतात, 2 इच्छा तुमच्या पूर्ण होताना येथे दिसून येत आहे. एक जी आहे ती तुमची जी वाईट सायकल होती जीवनामधली, खराब सायकल जी होती ती पूर्ण होत आहे, तुमची इच्छा पूर्ती होत आहे. तुमच्या पार्टनरच्या संदर्भामध्ये, करिअरच्या संदर्भामध्ये, जॉबच्या संदर्भामध्ये, एखादा इंटरव्ह्यू तुम्ही दिला असेल तर त्या संदर्भामध्ये येथे तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होताना दिसून येत आहे. तुम्ही जी काही टेक्निक यूज करत आहात किंवा केलेली आहे तर त्याचे योग्य ते फळ ह्या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला मिळताना दिसून येत आहे. तर येलो कलर इथे हाही इंडिकेट करत आहे की तुम्ही कसलं तरी ज्ञान घेत आहात, शिकत आहात, काहीतरी तुम्हाला तुम्ही इतक्या दिवस जे काही ज्ञान घेतलेलं आहे तर त्याचं उपयोजन ह्या महिन्यामध्ये होताना दिसून येत आहे. हा जो मार्च महिना असणार आहे तुमच्यासाठी तुमच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये असू शकतं. कसली तरी परीक्षेची तयारी करत आहात किंवा केलेली आहे, परीक्षा देत आहात किंवा मुलांच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये विचार करत आहात की नेमका आउटपुट काय निघणार आहे, तर नक्कीच आउटपुट पॉझिटिव्हच असणार आहे. सो क्लायमेट डिसाइडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन. मॅजिशियनचं कार्ड येथे इंडिकेट करत आहे तुमच्या जीवनामध्ये मॅजिक येत आहे, चमत्कार येत आहे इनफायनाईट रित्या. असू शकतं तुम्हाला 8 नंबर खूप जास्त दिसतो, 1 नंबर खूप जास्त दिसतो. 8 नंबरशी तुम्ही निगडीत आहात, तुमचं जन्मतारीख असू शकते, तुमच्या मुलांची असू शकते किंवा तुमच्या पार्टनरची सुद्धा असण्याची शक्यता येथे आहे. इनफायनाईट क्षमता आहे तुमच्यामध्ये. सो नक्कीच हे मार्च महिना खूप तुमच्यासाठी नवीन आशा, नवीन पल्लवित आशा घेऊन येत आहे तुमच्याकडे. जसे की एखाद्या झाडाला पालवी फुटते तशा प्रकारे. ओके, अगेन नेगेटिव्ह फिमेल एनर्जीचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे की नेगेटिव्ह फिमेल एनर्जी तिचा कर्मा भोगणार आहे. ज्यांनी खूप तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे इतक्या दिवस, तर आता ती व्यक्ती स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकलेली. ओ माय गॉड, डेथचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे. टॉवर मुवमेंट अँड डेथचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे. मे बी ती व्यक्ती जी आहे खूप मोठा लॉस सहन करणार आहे, खूप मोठा लॉस, घरातील व्यक्तीचा किंवा स्वतःचा सुद्धा खूप मोठा लॉस, खूप मोठं नुकसान त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येताना आपल्याला दिसून येत आहे. सो तुमचे शत्रू जे आहेत त्यांना आता पळताबळी थोडी होत आहे मार्च महिन्यामध्ये. ओके,
तर गुरुदेव दत्त तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू मेसेज देत आहे, संदेश देत आहे. मे बी असू शकतं तुम्ही श्री स्वामी समर्थांची भक्ती करता. गाणगापूर मला दिसत आहे. मला येथे सकाळी मी जेव्हा येत होते मला गाणगापूरचे दत्त माऊलींचं दर्शन झालं. श्रीपाद श्री वल्लभ यांचं दर्शन झालं. अचानकच मला ते दिसल्यासारखे झाले मला. तर असू शकतं काही त्या भागातील लोक ही रीडिंग पाहत आहे. सोलापूर किंवा अक्कलकोट किंवा असू शकतं उस्मानाबाद या ठिकाणची लोक सुद्धा ही रीडिंग पाहत आहेत. तर नक्कीच हे जे काय आहे तर कसलं तरी ज्ञानामध्ये वृद्धी होत आहे तुमच्या. ही जे सध्याचं कालावधी आहे हा मार्च महिना खूप जास्त तुमच्यासाठी तुमची ज्ञानामध्ये वृद्धी करणारी आहे. गुरूंची सेवा करण्यामध्ये तुम्ही वेळ घालवताना दिसून येत आहे. स्पिरिच्युअलिटीकडे जाताना दिसून येत आहात. भविष्याच्या संदर्भामध्ये विचार करताना दिसून येत आहे. प्लॅनिंग नियोजन करताना तुम्ही दिसून येत आहात. तर हा मार्च महिना असू शकतो तुमच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. अहमदनगर जिल्ह्यातील लोक सुद्धा हा व्हिडिओ पाहत आहे असं येथे इंडिकेट होत आहे. सो मे बी खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सकारात्मकतेकडे हा जो महिना आहे तो असणार आहे. सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये होत आहेत. आणि असं नाहीये की तुम्ही शांततेने पण एनर्जेटिकली काम करताना दिसून येतात. एक तुमच्यामध्ये ऊर्जा असणार आहे, सकारात्मक ऊर्जा असणार आहे. मे बी जे काही ज्ञान मिळवलेलं आहे त्याच्याही पलीकडे जाऊन एक मोठं ज्ञान तुमची वाट पाहत आहे आणि तिकडेच तुम्ही अग्रेसर होत आहात. शिक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा मुलांनाही अब्रॉड माझ्या तोंडातून अब्रॉड किंवा विदेशामध्ये शिक्षणाला पाठवण्याची सुद्धा संधी येथे दिसून येत आहे. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, दुसऱ्या तालुक्यामध्ये किंवा शहराच्या ठिकाणी अशी सुद्धा तुमची इच्छा इथे दिसून येते. ओके तर नक्कीच येथे दिसून येत आहे. द चॅरियटचं कार्ड ट्रॅव्हलिंग दाखवत आहे. ट्रॅव्हलिंग तर ट्रॅव्हलिंग फॅमिली सोबत, जसं की मगाशी मी सांगितलं फॅमिली सोबत ट्रॅव्हलिंग. तर ट्रॅव्हलिंग कुठे, लग्नाच्या ठिकाणी, एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा कुठेतरी आहे जी ट्रॅव्हलिंग होत आहे. त्याचबरोबर असू शकतं शिवशक्तीची आराधना करत आहात. शिवशक्ती तुमच्यावरती प्रसन्न आहे. हा जो नंबर आहे 7 नंबर इंडिकेटिंग हिअर की स्पिरिच्युअलिटीमध्ये पुढे जात आहात. तुमच्यामध्ये शिवशक्ती ऊर्जा बॅलन्स होत आहे मार्च महिन्यामध्ये. सो क्लायमेट दिस रीडिंग संतुलन साधत आहात जीवनामध्ये. तुमच्यातील इन यांग ऊर्जा जी आहे, नेगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी यामध्ये समन्वय साधला जात आहे. तर जी काही कन्फ्युजन होतं, सतत कन्फ्युजन जे असतं, सतत एक नकारात्मक विचार येते, कधी पॉझिटिव्ह कधी असं होत असतं तुमचं, तर ह्यामध्ये आता बॅलन्स साधला जाणार आहे. बिकॉज ऑफ तुम्ही जे काही मेडिटेशन ध्यानधारणा केलेली आहे, जे काही चुकीच्या गोष्टींना तुम्ही नकार देत आहात, जे काही तुम्ही अवॉइड करत आहात, अशा चुकीचे लोक, चुकीच्या घटना, चुकीचे विचार ह्यांना जे काही तुम्ही अवॉइड करत आहात, तर नक्कीच येथे दिसून येत आहे की त्याचाच परिणाम झालेला आहे की तुमची शिवशक्ती ऊर्जा जी आहे ती बॅलन्स होत आहे. एक प्रकारे जीवनामध्ये तुमचे संतुलन येत आहे, एक पॉझिटिव्हिटी येत आहे. मे बी असू शकतं येथे कोणीतरी कृष्ण भक्त आहे, कृष्णाची भक्ती करता तुम्ही, असे कोणीतरी आहे येथे. असू शकतं येथे जो हा व्हिडिओ कोणी बघत आहे ते गीतेचं पठण करतात रोज, स्पिरिच्युअल आहेत, आध्यात्मिक आहेत, तर त्यांची ऊर्जा जी आहे ती बॅलन्स होत आहे मार्च महिन्यामध्ये. तर कुठल्याही प्रकारचं शहरामध्ये असो, ग्रामीण भागामध्ये असो, तर कुठल्याही प्रकारचं आता येथे आपल्याला असंतुलन दिसत नाही. मार्च महिना मे बी तुमच्या जीवनामध्ये सामंजस्य घेऊन येत आहे. नात्यांमध्ये सुद्धा, नात्यांमध्ये मीन्स फॅमिली रिलेटेड जे काही इश्यू होते, जे काही विचार तुमचे सुरू होते की कसले तरी वादविवाद होते, संघर्ष होते, तर तेही मिटताना येथे दिसून येत आहे. एक हॅपी फॅमिली किंवा फॅमिली इन्क्रीज होण्याच्या दृष्टीने सुद्धा विचार करताना तुम्ही दिसून येत आहात. मे बी बेबी कन्सीव करण्यामध्ये सुद्धा तुमचा विचार सुरू आहे असंही येथे दिसून येत आहे. तर ज्यांना बेबी कन्सीव करण्यामध्ये प्रॉब्लेम होत आहे, तर मार्च महिना त्यांच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन येत आहे. काहीतरी चांगली बातमी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. सो क्लायमेट दिस रीडिंग जे काही वादविवाद होते फॅमिलीमध्ये, तर तेही येथे मिटताना दिसून येत आहेत. तर ओव्हरऑल जो मार्च महिना आहे तो विश फुलफिलमेंट, नक्कीच जे काही विश आहे, तुमची इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. ही जी काही आहे ऊर्जा जी आहे ती येथे जाणवत आहे नात्यांच्या संदर्भात.
रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये तुमची इच्छा जी आहे तुमची पार्टनरच्या संदर्भामध्ये, तर ती इथे पूर्ण होताना दिसून येत आहे. तुमचे पार्टनर एखाद्या उच्च पदावरती आहे किंवा चांगलं स्थान आहे त्यांना त्यांच्या जीवनामध्ये, दे आर इम्पररची इमेज येथे दिसून येत आहे. सो मे बी काहीतरी मोठ्या पोस्टवरती त्यांचं सिलेक्शन होत आहे किंवा ऑलरेडी झालेलं आहे. तर अशी कोणीतरी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. क्लेम इट दिस रिडिंग. ओके, भरून भरून प्रेम तुमच्याकडे येत आहे. तर डिवाइनचं सुद्धा तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे. एस ऑफ कप्स आहे. तर नक्कीच जे काही तुम्ही आतापर्यंत त्याग केलेला आहे, जे काही जीवनामध्ये दुःख संकट पाहिलेले आहेत, तर मार्च महिना तुमच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल घेऊन येत आहे. परंतु त्याबरोबरच तुम्हाला डिवाइन येथे हेही गाईड करत आहे की वॉटर साईनच्या ज्या राशी आहेत त्यांच्यामध्ये येथे खूप जास्त मोठं परिवर्तन मार्च महिन्यामध्ये होताना दिसून येतं. वॉटर साईन मीन्स कर्क, वृश्चिक, मकर, ह्या ज्या काय मीन, ह्या ज्या काय राशी आहेत तर येथे दिसून येत आहेत. ह्या राशींच्या संदर्भामध्ये मार्च महिना खूप जास्त महत्वाचा आहे. सो पाण्याशी रिलेटेड ज्या कोणत्या राशी आहेत तर त्यांनी विशेष ध्यान द्यायचं आहे. पाणी खूप जास्त प्यायचं आहे. तर नक्कीच कुठली तरी गुड न्यूज तुमच्याकडे येत आहे. बऱ्याच गुड न्यूज तुमच्याकडे येत आहेत. मॅनिफेस्टेशन कंप्लीट होत आहे. पर्सन तुमच्याकडे येत आहे. त्याचबरोबर स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही पुढे जात आहात. ओव्हरऑल मार्च महिना जो आहे ते तुमच्यासाठी आणि तुमच्या ओव्हरऑल नात्यासाठी, फॅमिलीसाठी तर येथे चांगला दिसून येत आहे. परंतु तुमच्या शत्रूसाठी येथे बिलकुलही चांगला दिसत नाहीये. तर ज्यांनी तुम्हाला फसवलं, धोका दिलेला आहे, विश्वासघात केलेला आहे, चीटिंग एनर्जी येथे दिसून येत आहे. तुमच्या बाबतीमध्ये चीटिंग झालेली आहे. तर नक्कीच येथे चीटिंग एनर्जी आहे. तुमच्या आध्यात्मिक जीवनाला कोणीतरी सतत टार्गेट केलेलं आहे. तुम्ही जे काही लोकांचं ऐकून घेता तर त्याला त्यांनी वेगळं वळून दिलेलं आहे. त्यांना असं वाटत आहे की त्यांनी काहीतरी वेगळं केलंय, तुम्हाला चुकीचं ठरवून त्यांना वाटलं ते चांगलं सिद्ध होतील. परंतु तसं नाहीये. त्यांचा कर्मा त्यांना फेस करावा लागणार आहे. इथून पुढच्या ह्या मार्च महिन्याचीच ही एनर्जी आहे. खूप मोठा दंड त्यांना डिवाइन देणार आहे. सो तुमचे शत्रू जे आहेत ते आता इथून पुढे घाबरताना दिसून येतील. ओके, सोलमेट एंट्री जीवनामध्ये द लव्हरचं कार्ड इंडिकेट करत आहे. सोलमेट एंट्री होत आहे. ओव्हरऑल हे जे काही मंथ असणार आहे तुमच्या प्रेममय जीवनासाठी खूप चांगला आहे. तुमच्या करिअरच्या संदर्भामध्ये खूप चांगला आहे. बँकिंगशी रिलेटेड खूप जास्त एनर्जी येत आहे. मे बी तुमचे पार्टनर बँकिंगच्या क्षेत्रामध्ये असण्याची शक्यता आहे. तर एंजल्सही तुमच्या नात्यावरती लक्ष ठेवून आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आहे. ज्यांनी धोका दिलेला आहे, त्रास दिलेला आहे तर दे आर पेइंग देअर कर्मा. जजमेंट तुमच्याकडे येत आहे. जजमेंट, न्याय, हेल्थच्या संदर्भामध्ये. तर हा मार्च महिना हेल्थच्या संदर्भामध्ये थोडासा कॉन्शियस राहण्यासाठी तुम्हाला गाईड करत आहे. तुमची ओव्हरऑल फॅमिली जी काही असणार आहे ती येथे हेल्थच्या संदर्भामध्ये तुम्हाला त्यांना जपायचं आहे. तर चांगली ऊर्जा आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, सकारात्मक ऊर्जा आहे. जजमेंट, न्याय तुम्हाला हा महिना देत आहे. ओव्हरऑल पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तर नक्कीच द एम्प्रेसची एनर्जी इथे जाणवलेली आहे. बॅकफायर, द डेव्हिल कार्ड. ऑल नेगेटिव्ह एनर्जी रिटर्न बॅक टू सेंडर. सेंड इट बॅक टू सेंडर इमिजिएटली. मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. तर नक्कीच येथे डेव्हिलची जी काही ऊर्जा आहे ती येथे रिव्हर्समध्ये आलेली आहे. तर नक्कीच आतापर्यंतची जी काही नकारात्मक ऊर्जा होती तुमच्या आजूबाजूला, नकारात्मक फिमेल ऊर्जा होती तुमच्या आजूबाजूला, तर नक्कीच ती येथे रिटर्न टू सेंडर केलेली आहे. तर हे रिव्हर्सचं कार्ड आलेलं आहे. ओव्हरऑल मार्च महिना तुमच्या जीवनामध्ये जस्टिस घेऊन येत आहे, न्याय घेऊन येत आहे. न्याय, ज्या काही गोष्टीची येथे डिवाइनने ताराजू घेतलेला आहे. तुमचे कर्म, तुमच्या शत्रूचे कर्म येथे पाहिले जातील. ज्यांचा पगडा भारी असेल त्यांना न्याय मिळताना येथे दिसून येत आहे. आणि येथे दिसून येत तुमच्या शत्रूंनी बहुतेक तुमची चिटिंग केलेली आहे, तुमच्या विरोधात चुकीच्या कारवाई केल्या आहेत. नक्कीच त्यांना दंडही येथे जस्टिस मिळताना तुम्हाला दिसून येत आहे. दंड तुमच्या शत्रूंना मिळताना येथे दिसून येत आहे. तर हा मार्च महिना ओव्हरऑल 12 राशींसाठी एक नवीन आशा त्यांच्या जीवनामध्ये घेऊन येत आहे. शत्रूंच्या संदर्भामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी खूप जास्त आहे. तर पाहूया तुमच्यासाठी ओके एंजल गायडन्स काय आहे पाहूया. एंजल प्लीज गाइड मी. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. एंजल प्लीज गाइड मी. My divine angels, Archangel Michael, please guide me. Archangel Michael, please guide me. Okay.
ओके, जे काही पाहत आहात, ज्याचं काही विचार करत आहात, तर त्याचं उत्तर यस आहे. एंजल तुम्हाला जे काही मार्च मध्ये प्लॅनिंग करण्याचा विचार आहे, जे काही करण्याचा विचार आहे, तर त्याचं उत्तर यस आहे. करा तुम्ही बिंदासपणे, तुम्ही ती गोष्ट करू शकता. यस. ओके, ट्रस्ट ठेवा फक्त डिवाइन वरती. एंजल्सला प्रार्थना करत जा ज्या काही गोष्टी तुम्हाला पाहिजे आहे. तर एंजल्स नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे. समथिंग देअर इज बेटर. नक्कीच काही गोष्टी खूप चांगल्या तुमच्या जीवनामध्ये मार्च महिना घेऊन येत आहे. मार्च महिना तुमच्यासाठी एक सकारात्मकता घेऊन येत आहे. तर आत्ताच येथे एंजल्स तुम्हाला हेही गाईड करत आहे, अ इयर फ्रॉम नाऊ. मागील वर्षापासून तुम्ही कशाची तरी वाट पाहत होता, त्यावेळेस चांगला टाइम नव्हता म्हणून तुम्ही वाट पाहत होता. तर आता जी काय आहे एनर्जी जी आहे ती पॉझिटिव्ह आहे. ते काम तुम्ही करू शकता. ट्रस्ट ठेवून डिवाइन वरती काम सुरू करा. काही नवीन सुरुवात करायची आहे, काही बिझनेसच्या संदर्भामध्ये, तर ते तुम्ही करू शकता. आय डोंट नो वाय रसवंती गृह मला दिसत आहे. रिकव्हरी, येस, रिकव्हरी बँकिंग क्षेत्राशी रिलेटेड मला जास्त एनर्जी जाणवत आहे. मे बी असू शकतं रिकव्हरी होत आहे, तुमचा जो काही पैसा अडकलेला आहे तो मिळणार आहे, किंवा कुठून तरी तुम्हाला एक्स्ट्रा मनी, एक्स्ट्रा धन मिळताना दिसून येत आहे. तर एंजल तुम्हाला ह्या मार्च महिन्यामध्ये रिकव्हरी मिळणार आहे हे गाईड करत आहे. सो रिमेन पॉझिटिव्ह, रिमेन पॉझिटिव्ह, सकारात्मक राहा, सकारात्मकतेला अट्रॅक्ट करा. सकारात्मकता तुमच्या जीवनामध्ये येत आहे मार्च महिन्यामध्ये. तर बिग हॅपी चेंजेस, क्लायमेट दिस रीडिंग. भाई इतने तो पॉझिटिव्ह कार्ड किसी रीडिंग में नहीं आते. तर एवढे पॉझिटिव्ह कार्ड कोणत्याच रीडिंग मध्ये येत नाही. तर नक्कीच बिग हॅपी चेंजेस, खूप मोठे आनंददायक बदल मार्च महिना तुमच्यासाठी घेऊन येत आहे. फक्त काही लोकांना, घरातील लोकांना तुम्ही माफ करायला शिका. तुमच्यामध्ये बघा असं म्हणतात की क्षमा करणार खूप जास्त मोठा असतो. तर तुमच्यामध्ये तो गुण आहे म्हणून तुम्हाला एंजल गाईड करत आहे की दुसऱ्याला क्षमा करा, म्हणजे आपण स्वतःला क्षमा करत असतो. तर फॉरगिव्हनेसच्या एनर्जीमध्ये राहणं गरजेचं आहे. दुसऱ्यांना आपण जेव्हा आपण रागवतो, कारण ते चुकलेलं असतात, पण तरी सुद्धा एंजल्स प्रेमळ असतात. त्यामुळे आपल्याला माहिती आहे एंजल्स आपल्याला नेहमी हाच संदेश देतात की फॉरगिव्हनेसच्या एनर्जीमध्ये राहायचं आहे. क्षमाशील रहा. इन द नियर फ्युचर, इन द नियर फ्युचर काय होणार आहे, इन द नियर फ्युचर जवळच्या भविष्यामध्ये काय होणार आहे. आस्क फ्रॉम हेल्पर्स, तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र परिवार कोणी असतील तर त्यांच्याशी बोला जाऊन. या बाबतीमध्ये एंजल्स तुम्हाला गाईड करतात. मे बी तुमचे मीटिंग होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत मार्च महिन्यामध्ये. आजची रीडिंग खूप जास्त फास्ट झालेली आहे, मला माहिती आहे. ओके, चूज अ न्यू डायरेक्शन. काय जे काही घिसीपिटे रस्त्यावर चालत आहात तर तो मार्ग बदला आणि नवीन मार्ग निवडा. मे बी एखाद्या नात्यामध्ये तुम्हाला काहीच मिळत नाही तरी सुद्धा तुम्ही तिथेच खूप जास्त एनर्जी वाया घालवत आहात. एखाद्या कामामध्ये सक्सेस मिळत नाहीये, तेथेच खूप जास्त एनर्जी घालवत आहात. एखाद्या जॉबमध्ये सक्सेस मिळत नाहीये, तेथेच खूप जास्त एनर्जी घालवत आहात. तर चूज अ न्यू डायरेक्शन, नवीन मार्ग निवडा, किंवा जे काही करत आहात त्यामध्येच नवीनपणाने ती गोष्ट करा, नवीन सुरू करा त्यामध्ये. चूज अ न्यू डायरेक्शन. तीच गोष्ट जी काय आहे, प्रत्येक जण तीच गोष्ट करत असतो, परंतु तो वेगवेगळ्या पद्धतीने करतो म्हणून त्याला त्यामध्ये सक्सेस मिळत असतं. तर असं काहीतरी तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. यू आर रेडी फॉर सक्सेस. यू आर रेडी फॉर व्हॉट, सक्सेस. तुमच्यामध्ये क्षमाशीलता आहे, तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट होत आहे. ह्या मार्च महिन्यामध्ये तुम्ही लोकांची हेल्प करताना दिसून येत आहे. वेटिंग पिरियड संपलेला आहे, ओव्हर झालेला आहे वेटिंग पिरियड. लोकांची मदत करताना तुम्ही दिसून येत आहात. पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येत आहे. तसंच जे काही जरी तुम्हाला काही आन्सर्स मागायचे असतील तर मेडिटेशन थ्रू तुम्ही मागू शकता, एंजल्सला मागू शकता. तर मेडिटेशन ब्रिंग्स आन्सर. ज्याचं काही तुम्हाला जर वाटलं की आपल्याला ह्याचं उत्तर मिळत नाही तर मेडिटेशन करा, तुम्हाला नक्कीच त्यातून आन्सर मिळतील. एंजल्स तुम्हाला यासाठी गाईड करत आहे की तुम्हाला मार्च महिन्यामध्ये तुमचा जो काही वेळ आहे तो मेडिटेशन मध्ये घालवायचा आहे, ज्या थ्रू तुम्हाला उत्तरं मिळतील. परफेक्ट टायमिंग आहे मार्च महिन्यामध्ये. जर तुम्हाला काही सुरुवात करायची असेल तर मार्च महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. परफेक्ट टायमिंग मार्च महिना घेऊन येत आहे. तर ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नाहीच आहे, तुम्ही त्या लोकांच्या मागे जाऊ नका किंवा त्या करिअरच्या मागे जाऊ नका. अशा लोकांना, अशा करिअरला लेट गो करा. या बाबतीमध्ये एंजल्स तुमच्या पीससाठी, तुमच्या शांततेसाठी तुम्हाला इथे गाईड करत आहे. तर ही ओव्हरऑल एनर्जी आणि गायडन्स होतं मार्च महिन्यासाठी. तर ज्यांना कोणाला रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवा आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच.
थँक्यू. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शिवशक्ती. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.